5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली आणि एका रात्रीत खैरात झाली, खैरात झाली. आपण येऊन पोहोचलेलो आहोत सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये. पण वारी पोहोचली चिपळूणमध्ये. चिपळूणमधले सगळे कार्यकर्ते बरोबर ना, वेगवेगळ्या पक्षाचे का एकाच पक्षाचे? चला या पटापटा, महिलांना प्राधान्य द्या. चला पटापटा गाडी चढून घ्या बरं. पुढे सरका, मला फार बोलायला नका. चला पटापटा. महायुती महाविकास आघाडी असं यांना सारखं सारखं सांगावं लागतं, कारण पक्ष विसरतात बरेचदा. हे याला वाटतं अरे आपण मागच्याच पक्षात. नाही नाही, नेता गेला पुढच्या पक्षात आणि तुम्हाला पण जावं लागतं पुढच्या पक्षात. मंडळी चला मग जाऊन चर्चा करू आपण. हा, तुम्ही बघत राहा. महायात्रा वारी लोकसभेची पोचली रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात. काय हरकत नाही. आता बोलण्यापूर्वी नरडे बसून घेऊ नका. अर्थात कार्यकर्त्याचं नरड फार जोरदार असतं, माझ्या असं लक्षात आलं. एवढ्या घोषणा देऊन 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 नरड कधी बसत नाही आणि बऱ्याचदा माझं नरड बसतं, कारण हे लोक ऐकतच नाही. जोर जोरात घोषणा द्यायला लागतात. कोण कोणाचं ऐकून घेत नाही. एखाद्याने एखाद्याबद्दल दुसरी गोष्ट सांगितली की तो त्याच्याबद्दल 4 गोष्टी सांगतो. मला यांच्या 10 गोष्टी आहेत माहिती आहे तसं सांगतो आणि मोठ्या मोठ्या ह्यांनी सांगतो की आपलं नरडच बसतं तिथे. चर्चा कशी होणार पुढं? मग मी असं ठरवलं की नेमके प्रॉब्लेम काय आहेत, कोकणाचेच प्रॉब्लेम काय आहेत. अहो, कोकणामध्ये घरटी एक माणूस मुंबईमध्ये असतो आणि हे केव्हापासून चालू आहे? जेव्हापासून गिरणी आणि मिल होती तेव्हापासून चालू आहे. आज सुद्धा तीच परिस्थिती आहे की कोकणातला घरटी एक माणूस मुंबईमध्ये असतो रोजगारासाठी. इथलं खरं मोठं फळ म्हणजे आंबा आणि काजू आणि खरं म्हणजे निसर्गाचं वैभव लाभलेला हा कोकण. पण याचा विकास का होत नाही? गेली अनेक वर्ष लोक सांगतात आम्ही विकास करणार विकास करणार विकास करणार, आणि विकास काय होत नाही. कशामुळे होत नाही विकास? कशामुळे हे लोक सारख्या सारख्या निवडणुका लढवतात आणि पुढे काहीच होत नाही. ताई नमस्कार, तिकीट काढलं का तुम्ही? पैसे द्या मला. माझा नाही हा प्रवास, राजकीय प्रवास एबीपी माझाने केलाय, त्यामुळे मला वाटत नाही की तुम्हाला तिकिटाचे पैसे. आम्ही हा राजकीय प्रवास का मांडलाय तुम्हाला माहितीये का? तुम्हाला हे तुमच्या नेत्याची जो इथे उमेदवार आहे त्याची बाजू मांडण्यासाठी आम्ही हा प्रवास आयोजित केलेला आहे. बरोबर? त्यासाठी तुम्ही इथे आलात, नेत्याची बाजू मांडायला आलात. बरोबर ना? मग तुम्हाला पैसे द्यावे लागतील ना. काढा 50 रुपये. क्या बात आहे बघा. असं आहे. हाफ तिकीट नाही, फुल तिकीट देणार 50 मध्ये. पण मी तुम्हाला फुल देणार आहे. आमच्या बसमध्ये फुल मिळणार. आमच्या सरकारने 50 रुपये हाफ तिकीट नाही, फुल तिकीट. या ताई, धन्यवाद. मी कॅमेऱ्यासमोर भ्रष्टाचार करत नसतो. सॉरी, मी भ्रष्टाचारच करतो. माफ करा माफ करा माफ करा माफ करा, गडबड झाली माझी. मी भ्रष्टाचारच करत नसतो, लक्षात घ्या. हा, सॉरी 10 वर्ष विनायक राऊत आता खासदार आहेत. त्यांनी काही विकास केला का नाही? केला असं तर लोकांनी सांगितलं असतं ना, विकास झालाय म्हणून. आज केंद्रातला निधी ते इथे वापरू शकले नाही. ते काय म्हणा लागलेत की काही विकास केला नाही, विकास निधी घेतला नाही राऊत साहेबांनी. ऐका, कोकणातली जनता अतिशय सुज्ञ आहे. कोकणातली जनता अतिशय हुशार आहे. जर का पहिल्या इलेक्शनला सन्माननीय राऊत साहेब यांनी जर विकास केला नसता तर दुसऱ्याला त्यांना जनतेने संधी दिली नसती. कसं शक्य आहे मला सांगा? कसं शक्य आहे? 2 वेळा निवडून आले ते कुणाच्या जीवावर आले? मोदींच्या जीवावर आले. मोदींच्या जीवावर आले. अहो, तर मोदींच्या काकेत बसले होते पण 2 वेळा तिथे जाऊ शकले. आता 10 वर्षामध्ये मला सांगा, 10 वर्षामध्ये आमचा हायवे पूर्ण झाला नाही. खासदारांच्या साठी खासदारांनी फार मोठ्या सेंट्रल जी धोरणं राबवली पाहिजेत, त्यातलं कोणतं धोरण कोकणासाठी राबवलं? 10 वर्षामध्ये आमचा साधा हायवे झाला नाही. केंद्रामधून जो डीपीआर आणला पाहिजे. आज सांगलीला 1500 म्हणजे
DPR म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन जो नदी संवर्धनचा जो असतो तो आणला पाहिजे. आज मला सांगा सांगलीला 1500 कोटी रुपये मंजूर झाला, कोल्हापूरला 1700 कोटी मंजूर झाला, नागपूरला 2100 कोटी मंजूर झाला. की कोकणातली जनता नाही का? कोल्हापूर सांगली नागपूर, कोल्हापूर सांगली नागपूर तिन्हीकडे तुमचेच खासदार होते ना? आमचे नाही, गव्हर्नमेंटचे खासदार. भाजपचे खासदार होते. भाजपच्या खासदाराला निधी दिला गेला, मग हे म्हणतील आम्हाला निधी दिलाच नाही. ऐकून घ्या कसं असतं, खासदार हा भांडायला पाहिजे, खासदार हा भांडायला पाहिजे. खासदारांनी मागणी नाही केली पाहिजे. पहिले मागो, आधी मागावा लागतो निधी मागावा लागतो. गेल्या 10 वर्षात केंद्रामध्ये मोदी सरकार आहे. मोदी सरकारने कोकणाच्या दृष्टीने कोणताही प्रकल्पही आणला नाही आणि हायवेचं काम केलं नाही. नुसते खासदार जबाबदार नसून कोकणाला मागे टाकण्यात मोदी सरकार हे जबाबदार आहे. कोकणाला मागे टाकण्यात मोदी सरकार जबाबदार आहे. ताई बोलणार का काही? का हातात नुसती मशाल मशाल मशाल? ताई बोलणार का काही? नाही, मशाल करून दाखवणार, बोलणार नाहीत. हा नमस्कार, तुतारी फोंकणार का? हा बोला. नाही सर, ह्यावेळी विनायक राऊत नक्कीच निवडून येतील आणि त्यांनी खूप चांगलं काम केलं. त्यांचा लोकांशी संपर्क आणि जास्तीत जास्त तरुणांना वगैरे नोकरी देण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार आहे. खरं म्हणजे नेमके विकासाचे काय प्रश्न आहेत हे कोण सांगणार? मला वाटतं इथे एक जनतेचा प्रतिनिधी बसला होता, कुठे गेला लक्षात घ्या, यांना विचारू काय झालं नेमकं. तुम्ही कुठल्या पक्षाचे नाही ना? मी कुठल्या पक्षाचा? माझा एकच पक्ष, जनतेचा पक्ष. आता एक लक्षात ठेवा, जेवढे बसमध्ये बसलेले आहेत, कोण म्हणतं मी महायुतीचा आहे, कोण म्हणते मी अमुक आहे, पण सगळे एकच आहे, फक्त पक्षवीर आहेत. आता बस मधनं खाली उतरले सगळे एक. पण आज कोकणातला जो विकास, राजकीय संस्कृती, कोकणातला जो विकास आहे, रत्नागिरी नागपूर हा नितीन गडकरींच्या अंडर मध्ये रस्ता जो जोरात चालू आहे, रत्नागिरी नागपूर. मग मुंबई गोवा हायवे हा तुम्हाला जो समोर ब्रिज दिसतोय 2016 पासून 2016 पासून हा इंदापूर ते वाखेड हा रस्ता का होऊ शकत नाही? आणि वाखेड ते गोवा नारायण राजेंच्या हद्दीतला जर रस्ता होत असेल तर रत्नागिरी जिल्ह्याचं का होत नाही? हा माझा मूळ प्रश्न आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारलाय प्रश्न. बोला. आलो येतो. हे एक आधी मुळात लक्षात घ्या की 2011ला हा हायवेचा पहिला नकाशा तयार झाला. साधारणपणे एका 7/12वर 22-24 नाव आहेत आणि त्या 22-24 नावांमधल्या लोकांना पैसे कसे द्यायचे हा प्रश्न सन्माननीय प्रांतसाहेब यांच्याकडे 2018 पर्यंत पेंडिंग राहिला. यांचे पैसे घेण्यावरून वाद आहेत, तरी हा विषय कोर्टाने सोडवावा. आणि तो कोर्टात गेलेला विषय 2024 झाले तरी त्या जागा मालकांना अजून कोर्टाने कुठलाही निर्णय दिलेला नाही. कोर्टाने कुठला निर्णय दिलेला नाही. बोला. नक्कीच की आमचं चिपळूण उपेक्षित राहिलेलं आहे, पण सन्माननीय प्रतिस्पर्धी जे आहेत उमेदवार ते सुद्धा खासदार होते, आमदार होते, विधानसभेचे 10 वर्ष कॅबिनेट मंत्री होते. मग त्यावेळेला ते काय झोपले होते का? हा माझा प्रश्न आहे. आणि त्यामुळे जो हर संघर्ष, जो हर जालिम से टकराए ऐसी आंधी लाएंगे, और नए ब्रिटिश आए हैं तो हम नया गांधी बनाएंगे. अरे क्या बात है, वाह वाह वाह. शेर सुनो पहले. एक बार गलती करे, शेर सुनो शेर. एक बार गलती करे उसे इंसान कहते, 2 बार गलती करे उसे शैतान कहते, बार गलती करे उसे गद्दार कहते, और हर गद्दार को उनकी जगह दिखा दे उसे उद्धव ठाकरे और शरद पवार कहते. क्या बात है. इसी शेर पे हम लेते एक छोटा सा ब्रेक. मैं भी हिंदी में बात करने लगा हूँ. अभी आके ब्रेक के बाद मिलते हैं. देखते रहिए हमारी यात्रा कहाँ पे आ गई. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघ में, जहाँ पे उम्मीदवार है महायुति के नारायण राणे साहब और महाविकास आघाडी के सांगत होतो ना तुम्ही मला हे समज विनायक राऊत साहेब. लक्षात आलं का तुमच्या? तर असे जबरदस्त 2 माणसं आहेत. विनायक राऊत साहेब गेली 2 वर्ष 2 टर्म खासदार आहेत. आपली इथे चर्चा चालू आहे. तुम्ही बघत राहा महायात्रा वारी लोकसभेत.
नमस्कार नमस्कार नमस्कार. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आलेलो आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये. महाविकास आघाडीचे विनायक राऊत आणि महायुतीचे नारायण राणे यांच्यामध्ये जंगी कुस्तीचं कुस्ती नाही लढत होणार आहे. कारण दोघेही एक काय म्हणतात त्याला एकदम जोरदार नेते. कारण गेली 2 टर्म विनायक राऊत इथले खासदार आहेत. त्यांनी काही काम केलं का नाही असा आपण प्रश्न विचारला होता. हा जो हायवेचा प्रश्न आहे, शेजारचा सिंधुदुर्ग जर 4 वर्षापूर्वी जर हायवेचा प्रश्न होत असेल, तिकडचे रोड होत असतील, तर हा रोड इथला होत नाही करत नाही तर याला जबाबदार कोण? तर याला जबाबदार स्वतः विनायक राऊत खासदार आहे. त्याला खासदार विनायक राऊत आहेत. त्याला पहिली गोष्ट या खासदारांनी ऐका, या खासदारांनी स्वतः कॉन्ट्रॅक्ट, जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख आणि स्वतः बोलू दे ना. हॅलो ऐका तुमची सगळी संस्कृती मी जाणतो. ऐका तुम्ही या पद्धतीने माझ्याशी वागू बोलू शकत नाही साहेब. ऐका माझी गोष्ट. खाली बस एक मिनिट खाली बस नाही एक मिनिट खाली बस दादा खाली बस. तुम्ही ही कुठली संस्कृती दाखवायला लागली? तुम्ही कुठली संस्कृती? एक मिनिट ऐका पार्टी विथ अ डिफरन्स म्हणायचं आणि आधीच्याच पार्टी सारखं वागायचं हे बरोबर नाही. मग विकासाचे प्रश्न सांगा. 10 वर्षामध्ये इथल्या खासदार साहेबांनी उद्योगधंदे किती आणले आणि कारखानदारी तिकडे बघा, तिकडे 500 खर्च हॉस्पिटल झालंय, तिकडे मत्स्य विभाग झालाय, सगळ्या गोष्टी आणल्या आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे की 10 वर्षामध्ये खासदार साहेबांनी विकास किती केला हे तरी सांगावं. विकास हे सगळे करत असतात, फक्त आपल्याला दिसत नाही काही जणांना आणि काही जण दिसतं. आता अदृश्य विकास होतो आणि आता 5-10 वर्षापूर्वी म्हणतात काही झालंच नाही, त्यांच्या सध्या विकास होतो आणि इकडे आले की विकास होत नाही. हे 100% चुकीचं आणि काय पण बोलायचं ह्याला काय अर्थ नाही. हे इंडिया गव्हर्नमेंटची तुमची वेबसाईट आहे, त्याच्यावरती विनायक राऊत साहेबांचा 2 मिनिटं आहे. विनायक राऊत साहेबांचा निधी किती खर्च झाला हे दाखवलेला आहे. पूर्ण निधी 0% निधी हा जो दहशतवाद आता आपण पाहिला ना, हा संपवायचा मतदारांनी ठरवलेला आहे की ह्या जो कोकणातला दहशतवाद नारायण राणेंचा आहे हा संपवायचा. हा मतदारांनी सुद्धा घेतलेला निर्णय आहे. आला लक्षात काय? आणि दुसरी गोष्ट म्हणजे बोलू देत त्याला, पण मी पण बोलतो. हा दहशतवाद संपवायचा आहे. आज तुम्ही मला सांगा, ह्या मोदी सरकारने सगळ्या पक्ष फोडून त्यांची घरदारं तोडून आला लक्षात आपला स्वतःचा पक्ष वाढवलेला आहे. हे म्हणत होते की भ्रष्टाचार आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, पण भ्रष्टाचार करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलेली लोक आपल्या पक्षात घेतली. बरोबर. एवढ्या मोदी साहेबांनी योजना राबवल्या आहेत लोकांसाठी, जनतेसाठी. किसान सन्मान असेल, कोणत्याही योजना घ्या, त्या तळागाळापर्यंत जाऊन नेऊन पोहोचवण्याचं काम आम्ही भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता म्हणून कायम करत असतो. प्रश्न विचारू तुम्हाला. बोला. शेती प्रक्रिया उद्योग बोला. हे जर कोकणात आले तर कोकणाचा विकास होईल का? 100% होऊ शकतो. 100% झाले इतके दिवस. हे नाकाम जे खासदार आहेत त्यांच्यामुळे झालेलं आहे. सांगा ना, खासदार नाकाम असू द्या, पण मोदी सरकार तर सगळ्याचे सर्व आहेत. बरोबर आहे. त्यांनी का नाही केला? त्यांनी का नाही सांगितलं खासदारा हे पैसे घे, तुझ्या लोकांसाठी काहीतरी निधी देतो. निधी दिलेली आहे मोदी साहेबांनी, मुबलक निधी दिलेला आहे, पण त्याचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे ना त्या खासदारांनी. उपयोग केला पाहिजे. बोला. मैं मेरा माइक नहीं दूंगा. बात करिए. आमची चिपळूणची जनता सुज्ञ आहे, सुसंस्कृत आहे आणि मग विकृत मनोवृत्तीचा जर वेळीच इलाज केला नाही तर त्याचा परिणाम काय होतो हे जनता सुज्ञ आहे. करेक्ट. ही निवडणूक विकासाच्या पेक्षा तुमच्या माझ्या अस्तित्वाची निवडणूक आहे. आज आमचं स्वातंत्र्य अबाधित राहणार की नाही या विषयाची ही निवडणूक आहे. आज आपण प्रत्येक नागरिक भयभीत झालेला आहे. 2.5 वर्षाली नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणुका नाही आहेत. एक कलमी कार्यक्रम चालू आहे आणि तुमचे जर अबकी बार 400 पार आहे. आज माझं वाक्य लिहून ठेवा पाटील साहेब,
विधानसभा लागली की आपकी बार 200 पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि जी आज सुपात आहेत शिंदे सरकार ज्यांना जात्यात टाकले भरडले ते अजितदादा उद्या सुपातनं जात्यात जाणार आहेत आणि तुम्हाला शिंदे सरकारचे 4 खासदार तिकीट कापले यांनी सांगितलं भाजपनी तुम्ही लग्न करायचं पण आम्ही देऊ ती बायको अशा प्रकारे तिकीट कापले त्यांनी सर्वे करून आज उद्या हे जर तुमचे 10 वर्ष तुमचं काम झालंय तर 10 वर्षात तुम्ही तुमचे लोक काय आणत निवडून बोला ताई कोकण हे निसर्गरम्य आहे त्याचा पर्यटनाचा विकास व्हावा या दृष्टीने ह्या लोकांनी म्हणजे हे जे दोन टर्म आमदार होते त्यांनी काय केलं दुसरं म्हणजे इथे फळांचे इतके सगळ्या प्रकारची फळं खूप असतात फळ प्रक्रिया उद्योग नाही उद्योग नाही विनायक राऊतांनी काय काम केलं यांनी सांगावं 4 घाट बांधले असतील त्याच्या पलीकडे त्यांनी एकही काम केलेलं नाही एकही काम केलं या विनायक राऊतांनी 10 वर्षामध्ये मुंबई गोवा हायवे केला नाही त्यांना म्हणा उतरून चालून दाखवा एक दिवस आमचा बहादूर शेखचा पूल पडलाय आज 8-9 महिने झाले विनायक राऊतांची खिशाने काही सुद्धा झालं नाही करून चिपळूण शहरात 2021 ला जो महापूर आला या महापुराचा गाळ काढण्याचं वगैरे काम जे चालू झालं त्या विषयात सुद्धा खासदारांचं योगदान काय हा मोठा क्वेश्चन मार्क आहे आता ज्यावेळी आम्ही केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेबांना या मुद्द्याचं गांभीर्य समजावून सांगितलं दर 15 ते 20 वर्षांनंतर चिपळूणला महापूर येतो आणि इथली सर्व जनता परत फिनिक्स पक्षाप्रमाणे दर 15-20 वर्षाने वरती येते हा इथला खरा मूळ मुद्दा आहे परंतु या विषयाचं कोणतंही गांभीर्य आणि या विषयाची कोणतीही योजनेची मागणी सत्ताच्या खासदारांनी केलेली नाही राऊत साहेबांनी विकास म्हणजे नेमकं काय आज महागाई आहे भ्रष्टाचार आहे बेकारी आहे याला जबाबदार मोदी सरकार आहे मला फक्त एवढं म्हणायचं एका खासदाराला बजेट किती असतं आमच्या स्थानिक आमदार 6 महिन्यामध्ये 800 कोटी रुपयाची विकास करू शकतो तर 10 वर्षामध्ये खासदाराला किती केलं पाहिजे 10 वर्षात खासदारांनी किती केला पाहिजे मंडळी विकासाच्या प्रश्नावर जनतेच्या प्रश्नांवर जेव्हा चर्चा सुरू होते तेव्हा माझा अनुभव असा आहे की चर्चा भरकटते लोक एकमेकावर नुसते आरोप करायला लागतात आपण होतो रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये जिथे राणे साहेब आणि राऊत साहेब असा सामना रंगलेला आहे मंडळी तुम्हाला एकच सांगणं आहे कोकणातली जनता फार सुज्ञ आहे कोकणातल्या जनतेला फार वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटतो सक्षम उमेदवार वाटतो त्याला मतदान करा मतदानाचा हक्क नक्की बजावा मी जातो माझ्या पुढच्या टप्प्यावर जोवर तुम्ही मतदान करणार नाही आणि योग्य माणूस निवडून वरती पाठवणार नाही तोवर विकास होणार नाही 4 वर्षात महागाई वाढली सिलेंडरात कपात झाली आणि कांद्याने शिवाच गाठली पण काय सांगू दादा 5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली आणि एका रात्रीत खैरात झाली अच्छा धन्यवाद बाय चला जाऊया आता आपण पुढच्या वेळेस येणार आपण चर्चा करत राहणार आपण आपले प्रश्न मांडत राहणार यांना जो काय गोंधळ घालायचा तो गोंधळ घालू द्या पण आपण खरा गोंधळ मतदानातून घालणार आहोत यांना कळणारच नाही आपण काय केलं ते तुमचं माझं ठरलेलं आहे चला मग जाऊया पुढच्या टप्प्यावर बघत राहा महायात्रा वारी लोकसभेची गाडी डायरेक्ट लोकसभेत जाणार कुठेही थांबणार नाही सांगून ठेवतो आताच एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.